कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी.एस. कांबळे यांनी बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी 30 वर्ष संघर्ष करून वाचक आणि अभ्यासकांसाठी प्राचीन बौद्ध लेणी संवर्धनाची 30 वर्ष हे पुस्तक लिहिलंय. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन इथं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पुस्तकाचे लेखक टी.एस. कांबळे यांनी देशभरातील लेण्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज असल्याचं आपल्या मनोगतात सांगितलं. यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्यामुळं जगात भारताची ओळख झाल्याचं सांगितलं. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला असून संपूर्ण जग बुद्धांच्या विचारांचं अनुकरण करतंय. देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उत्खनन केल्यास बुद्ध मूर्ती सापडतात. कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, पांडवदरा आणि पोहाळे या ठिकाणी बुद्ध लेणी असून शासनानं या बुद्ध लेण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचं श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक टी.एस. कांबळे यांनी आपल्या मनोगतात देशभरातील लेण्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी ऑल इंडिया SC ST जनरल इन्शुरन्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन दिलीप पवार, मुंबई विद्यापीठातील पाली भाषा विभागाचे प्राध्यापक राहुल राव, बापूसाहेब कांबळे यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दलित मित्र व्यंकप्पा भोसले, प्रदीप चव्हाण, वसंत लिंगणूरकर, सर्जेराव थोरात, प्रियरतन कांबळे, रामचंद्र कांबळे, नामदेव कांबळे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष संवर्धन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.